नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कालच ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी जाहिरात आहे ती आलेली आहेत. तर ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी जाहिरात आहेत त्यामध्ये 165 पदांसाठी पदभरती निघालेली आहेत. याबद्दल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याआधीच समजावून सांगितलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल माहिती घेऊयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम काय करायचं, जर तुम्हाला लिंक तुमची जर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओपन होत नसेल तर सर्वप्रथम तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या गुगलच्या साईटवर जाऊन ठाणे DCC बँक असं त्या गुगलवर टाका. ते टाकल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल. ह्या पेजमध्ये ओपन केल्यानंतर तुम्ही फर्स्ट नंबरवर तुम्ही याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे सुरुवातीलाच नोकर भरती 2025 असं दिसेल. याच्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही इथे जाऊन तुम्ही तुमचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा फॉर्म भरू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे ओपन झाल्यानंतर बघा अशा प्रकारे आपलं इंटरफेस ओपन होईल. येथे पुन्हा आपण क्लिक हिअर टू ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं विद्यार्थी मित्रांनो. ज्यामध्ये क्लिक हिअर टू ऑनलाईन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तो इंटरफेस ओपन होईल. येथे तुमची तारीख, कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे. जर तुम्हाला कोणती अडचण असेल तर इथं तुम्हाला युजर गाईड दिलेलं आहेत. येथे तुम्ही जाऊन डाउनलोड करून चेक करू शकता. तुम्हाला जर बघा आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फॉर्म भरायचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरायच्या आधी येथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल नवीन फॉर्म भरण्यासाठी, आणि एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा तुम्हाला जर फॉर्ममध्ये काही एडिट काही चेंजेस करायचे असेल किंवा अर्धवट फॉर्म भरला पूर्ण करायचा असेल तर तुम्ही इथं लॉग इन करून तुमचा रजिस्ट्रेशन ID आणि तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण ओपन करूयात. तर बघा न्यू रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक केलं. तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला सिलेक्ट पोस्ट दिलेला आहेत. यामध्ये बघा ज्युनियर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक अशा 4 प्रकारच्या इथं पदभरतीच्या जागा दाखवलेल्या आहेत. तर इथे आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण शिपाई या पदासाठी आपण फॉर्म भरून बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण शिपाई पदासाठी फॉर्म भरून बघितलं असतं. बघा अशाच प्रकारे तुम्हाला जर ज्युनियर बँकिंग असिस्टंट भरायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन क्लिक करू शकता, आणि जर खालचं कोणतीही पद भरायचं असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आपण इथे शिपाई पदाचा फॉर्म भरून बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शिपाई पदासाठी आपण सिलेक्ट केलं असता. येथे तुम्ही तुमचं नाव, जसं की आपण एक नाव टाकू इथं, फॉर एक्झाम्पल बघा इथं नाव टाकल्यानंतर तुम्ही इथं तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता. इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही इथं तुमचं ईमेल ID, त्यानंतर इथं परीक्षा शुल्क दाखवला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा इथं तुमचा ईमेल ID टाकल्यानंतर इथं परीक्षा शुल्क दाखवलं आहे 500 रुपये. इथं परीक्षा शुल्क दाखवलं आहे. तुमचा एकूण 590 रुपये परीक्षा शुल्क पडेल इथं विद्यार्थी मित्रांनो, एकूण GST सह. आणि तुम्ही इथं तुमची जन्मतारीख टाकू शकता. जसं की उदाहरणार्थ आपण एखादी जन्मतारीख बघा 1/1 अशा प्रकारे तुम्ही जन्मतारीख टाकू शकता. आणि त्यानंतर तुमचा इथं आधार नंबर टाकायचा आहे. इथं आधार नंबर टाकल्यानंतर बघा इथं तुमचा आधार नंबर कन्फर्म करायचा आहे. आधार नंबर कन्फर्म केल्यानंतर थांबा विद्यार्थी मित्रांनो, इथं आधार नंबर टाकल्यानंतर बघा इथं तुम्ही तुमचा पासवर्ड तुमच्या मतानुसार टाकू शकता. पासवर्ड कन्फर्म केलं, याच्यावर क्लिक करायचं. इथं तुमचा एक कॅप्चा कोड दिला, या कॅप्चा कोड भरून तुम्ही इथे नोंदणी या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल तुमचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं माहिती भरलेली आहे. तर तुम्ही इथं अशा प्रकारे तुमची माहिती भरू शकता. ईमेल ID, मोबाईल नंबर वगैरे टाकून इथं तुमचा आधार नंबर टाकायचा. आधार नंबर नंतर पासवर्ड नंतर टाकल्यानंतर तुम्ही इथे कॅप्चा कोड भरला की रजिस्ट्रेशन बटनवर इथं तुम्ही क्लिक करा. इथे तुम्हाला कन्फर्म बटनवर पुन्हा सिलेक्ट करायचं असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इथं अर्ज ID असा जनरेट होईल. अशा प्रकारे तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो जनरेट होईल विद्यार्थी मित्रांनो. हा तुम्ही तुमच्याकडे तो नोंदून घ्यायचा आणि लिहून घ्यायचा. त्यानंतर बघा
हे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं. त्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक टू लॉग इन या पृष्ठावर क्लिक करायचं आहे. ह्या पेजवर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा अशा प्रकारे इंटरफेस तुमचा ओपन होईल. येथे आलं की इथे तुमचा जो रजिस्ट्रेशन ID असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भेटलेला तो, आणि तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड अशा प्रकारे इथे टाकायचा आहे. आणि तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुमचा अर्ज ID आणि इथं तुमचा पासवर्ड फिलअप केल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर बटनवर क्लिक केलं की तुमचं अशा प्रकारे तुमचं फॉर्म ओपन होईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा तुम्हाला इथे तुमची जी काही अन्य माहिती असेल ती अन्य माहिती ह्या 4 स्टेप्समध्ये तुम्हाला जे ती विद्यार्थी मित्रांनो ते भरायची आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची. व्ह्यू अँड मॉडिफाय या बटनवर क्लिक करायचं. इथे आलं की तुम्ही तुमच्या वडिलाचं नाव इथे, त्यानंतर तुमच्या आईचं नाव, तुमच्या वडिलाचं पूर्ण नाव, त्यानंतर तुमचं जेंडर, जन्मतारीख भरलेली आहे, तुमची जी काही मॅरिटल स्टेटस आहेत ते भरायचं आहेत. त्यानंतर तुमचा इथे पत्ता भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला जर कोणती डिसॅबिलिटी म्हणजे अपंगत्वाचा जर प्रकार असेल तर तुम्हाला इथं भरायचा असेल ते इथं सिलेक्ट करायचं तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहे वगैरे. नसेल तर तुम्हाला ते सिलेक्ट करायची गरज नाही. आणि पुन्हा मग ते सेव्ह या बटनवर क्लिक करायचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमची माहिती पूर्ण तुमची भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनवर पुन्हा क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सेव्ह या बटनवर क्लिक केलं की तुमची जी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ते पूर्ण फिलअप होईल. तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं 8वी पास क्वालिफिकेशन दाखवलेलं आहे. इथं तुम्हाला कोणत्या संस्थेतून तुमचं 8वी झालेलं आहे ते, तुमच्या शाळेचं नाव, कोणत्या वर्षी तुमचं ते 8वी झालेलं आहे ते तुम्हाला इथं भरायचं. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, शिपाई या पदासाठी मिनिमम 8वी पास क्वालिफिकेशन मागितलेली आहे तिथे, म्हणून इथे डायरेक्ट 8वी दाखवलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमची जी काही टक्के मिळाली होती ते टक्के इथं भरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे वर्ग भरायचा आहेत, म्हणजेच तुम्ही डिस्टिंक्शनमध्ये होते, फर्स्ट क्लास की सेकंड क्लास अशा प्रकारे. त्यानंतर बघा इथं तुम्हाला तुमचे 10वीचे मार्क भरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं 12वीचे मार्क भरायचे आहेत. तर बघा इथे 12वीचे मार्क भरले की त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर काही स्किल क्वालिफिकेशन असेल, जसं की टायपिंग असेल, शॉर्ट हँड असेल, कामाचा एक्सपिरियन्स असेल तर ते इथे तुम्हाला भरायचं आहे. ते भरून झाल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथं सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही जतन या बटनवर क्लिक करायचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा शिपाई पद, सुरक्षा रक्षक पद आणि वाहन चालक या पदासाठी जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो ते 8वी पास आहेत. तर याच्यासाठी मॅक्झिमम क्वालिफिकेशन जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते 12वीपर्यंतचीच धरली जाईल. जे कोणी याच्यापेक्षा जास्त 12वीपेक्षा जास्त क्वालिफिकेशन असतील, जे डिग्री वगैरे, तर ते शिपाई किंवा सुरक्षा रक्षक या पदासाठी फॉर्म भरण्यास ते एलिजिबल नसणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, ज्याचं कोणाचंही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल ते फक्त ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठीच अप्लाय करू शकतात. कारण इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की आपण निवडलेल्या पदासाठी किमान 8वी आणि अर्जदाराची शैक्षणिक पात्रता 12वीपर्यंतचीच ग्राह्य धरले जाईल. म्हणजेच 12वीपेक्षा जास्त असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. त्यानंतर बघा, हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पुन्हा इंटरफेस ओपन होईल विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाला की तुम्हाला इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं तुमचे साईन अपलोड करायची आहे आणि इथं तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर मग तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो आणि हे अपलोड केल्यानंतर, साईन अपलोड केल्यानंतर तुम्ही हे सेव्ह करू शकता. हे सेव्ह केल्यानंतर तुमचा अशा प्रकारे पूर्ण फॉर्म फिलअप होईल. तर अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचा दिसेल. आणि इथे तुमची परीक्षा शुल्क 500 रुपये दाखवले आहेत. अशा प्रकारे तुमचा पूर्ण फॉर्म होईल जो की भरलेला असेल. इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, इथं तुमची संपूर्ण माहिती भरलेली असेल ज्या प्रकारे तुम्ही भरली आहे ती. त्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं असेल, जर प्रिंट घ्यायची असेल तर प्रिंट घेऊ शकता, किंवा डायरेक्ट सेव्ह अँड जतन केलं की तुम्ही डायरेक्ट इथं पेमेंट या ऑप्शनवर याल. इथं होय याच्यावर क्लिक करायचं बटनवर आणि पुन्हा पेमेंट या ऑप्शनवर जायचं विद्यार्थी मित्रांनो. पेमेंट या ऑप्शनवर गेलं की तुम्हाला इथे एक पेमेंटचं ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल. तुम्हाला ज्या प्रकारे तुमचं पेमेंट करायचं आहे, जसं की इथे नेट बँकिंग दिलं आहे किंवा
वॉलेट म्हणून दिला आहे की UPI दिला आहे. तर बघा तुम्ही UPIद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता. तिथे तुम्ही तुमचा UPI ID टाकू शकता. जसं की तुमचं UPI ID ज्या प्रकारे तुमचं जसा UPI ID असेल त्या UPI ID नुसार ते टाकला की मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे विद्यार्थी मित्रांनो ते पेमेंट होऊन जाईल. पेमेंट क्लिक केलं, पेमेंट झालं की तुमचा जो फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो तो पूर्णपणे भरला की तुम्हाला एक मेसेज येईल. तर अशा प्रकारे जो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.